श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी फक्त मेहनतच महत्त्वाची नसते, तर नशिबाचाही मोठा हात असतो. ही गोष्टी बऱ्याचदा तुम्ही तुमच्या कुटुंबातील वरिष्ठ सदस्याकडून ऐकली असेल. हे करू नका, ते करू नका असे सल्लेही त्यांनी तुम्हाला दिले असतील. त्याचसोबत यासाठी त्यांनी अनेक वास्तू उपायही तुम्हाला सांगितले असतील. यापैकी एक वास्तू उपाय म्हणजे सकाळी उठल्यानंतर काही गोष्टीकडे लक्ष न देणे. वास्तुशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की रोज सकाळी उठल्यानंतर चुकून या 4 गोष्टीकडे पाहू नका. जर तुम्ही या 4 गोष्टीकडे पाहिले तर तुमचा दिवस खराब जाईल. त्याचसोबत तुम्ही गरीब देखील होऊ शकतात. आता या 4 गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि वास्तुशास्त्रात याबद्दल काय सांगण्यात आले आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. सकाळी उठल्यानंतर खाली सांगितलेल्या 4 गोष्टी पाहू नका. नंबर 1. तुटलेली मूर्ती. वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की देवाच्या तुटलेली मूर्ती चुकूनही घरात ठेवू नका. कोणतीही मूर्ती तुटलेली असेल तर ती कपड्यात गुंडाळून पूजास्थळाशिवाय कुठेतरी सुरक्षित ठेवून द्या. सकाळी उठल्यावर चुकूनही त्या तुटलेली मूर्ती पाहू नका. जर चुकून तुम्ही या मूर्तीकडे पाहिले तर तुमच्या जीवनातील दुःख वाढतील. नंबर 2. आरशात पाहू नका. सकाळी उठल्याबरोबर कधीही आरशात पाहू नका. असे करणे म्हणजे मनातील अहंकार वाढवण्याचे लक्षण आहे. त्याचबरोबर असे केल्यामुळे तुम्ही केलेले कामं खराब होऊ लागतात. म्हणूनच सकाळी उठल्यावर आरशात न बघता सर्वप्रथम पूजागृहात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे असे सल्ला देण्यात आले आहे. नंबर 3. तुमची सावली पाहू नका. वास्तुशास्त्रातील नियमानुसार सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तुमची सावली पाहणे अशुभ मानले जाते. हे जीवनातील अंधकार, एखाद्याचा मृत्यू किंवा घरगुती कलहाचे लक्षण मानले जाते. त्यामुळे तुम्ही ही चूक करत असाल तर ही सवय लगेच बंद करा, नाहीतर तुम्हाला अनेक संकटाचा सामना करावा लागेल. नंबर 4. बंद घड्याळ पाहू नका. सकाळी डोळे उघडल्यानंतरच समोर बंद घड्याळ दिसेल तर हे एखाद्या वाईट गोष्टीचे लक्षण आहे. असे मानले जाते की तुमच्या आयुष्यात मोठे संकट येणार आहे. हे टाळण्यासाठी घड्याळ खराब होताच त्याची ताबडतोबीने दुरुस्ती करावी, नाहीतर भिंतीवर लावलेले हे घड्याळ तत्काळ काढून ठेवावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.